निशिकांत दुबेंनी मराठी माणसांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर सर्वसामान्य मुंबईकरांनीही संताप व्यक्त केलाय। केवळ मराठीच नाही तर पंजाबी आणि गुजराती भाषकांनी सुद्धा निशिकांत दुबेंच्या वक्तव्याचा समाचार घेतलाय। तुमच्याकडे रोजगार नाही म्हणून तुम्ही इथे येता आणि इथे येऊन जर अशी भाषा करणार असाल तर ते खपवून घेतलं जाणार नाही। वाघ असाल तर इथे येऊन वक्तव्य करा असं मुंबईकर म्हणतात। कसं आहे, त्याचा बोलीचा धनी कोणतरी वेगळा आहे आणि मराठी भाषेवर, मराठी भाषा ही महाराष्ट्राची भाषा आहे आणि देशात वेगवेगळ्या भाषा आहेत। जसं त्याचं जिवंत उदाहरण आहे की रजनीकांत हा दुसऱ्या राज्यात जाऊन तिकडची भाषा बोलतोय, आम्हा मराठी असून। तसंच इतर राज्यातील जर कोण इथे येत असतील आणि मराठी भाषा शिकत असतील तर ठीक आहे, पण ते मुजोरी दाखवत असतील आणि त्यांना मारलं जात असेल तर ते योग्यच आहे। त्याचं उत्तर त्यांना मिळेल। मराठी माणूस काय लेचापेचा नाही आहे। मराठी माणसाची एकजूट बघितलेली आहे सर्व भाषिकांनी। ज्या राज्यात आपण शिकायला जातो किंवा राहायला जातो किंवा आपल्या तिथे उन्नती म्हणजे प्रगती होते राज्याची, त्या काम करतो त्या राज्याच्या भाषेला मान देणं गरजेचं आहे। आता मला सांगा, तुमच्या राज्यात येऊन जर मराठी बोलायला चालू केलं की तुम्हाला मी मराठी बोलण्यासाठी जबरदस्ती केली, तुम्हाला चालेल का? त्या माणसाला चालेल का? निशिकांत दुबे यांना नाही चालणार ना। प्रत्येक राज्याला प्रत्येक भाषेचा मान दिलाच पाहिजे। जर हे मान देत नसतील तो कसा त्यांना तो जशा पद्धतीने त्यांना धडा भेटला जाईल। महाराष्ट्रामध्ये आलेत ना, त्यांना घेऊन जायची हिंमत दाखवा। त्यांच्याकडे तुमच्याकडे रोजगार नाही, त्याच्यामुळे ते इथे येऊन पोटं भरतात आणि परत तुम्ही त्यांना डिवचताय आणि महाराष्ट्र माणसांना डिवचताय। हे तुमचं चुकीचं आहे आणि तुम्ही बाजूला राहाल पण ते बिचारे मार खातील। त्याचं काय? तुम्ही तिकडे लांब राहता दुबे, तुमची हिंमत असेल तुम्ही महाराष्ट्रात येऊन बोला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।